नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केली होती की अमेरिकेतल्या आमच्या बर्गर्स फॉर यू या फूड ट्रक जर्नीचा एक सविस्तर व्हिडिओ आम्हाला करायचा आहे. कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आणि आम्ही अमेरिकेत आमचा हा व्यवसाय कसा सुरू केला याचा प्रवास या व्हिडिओतून उलगडणार आहे. तर आज हाच व्हिडिओ घेऊन आम्ही आलोय, म्हणजे मी आणि गौरव. कारण फूड ट्रकचा जर तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओवर अभिनंदनाच्या खूप कमेंट्स आल्या. त्यात माझं खूप लोकांनी कौतुक केलं. पण आज या व्हिडिओची सुरुवात करताना मला सगळ्यात प्रथम हे सांगायचंय की आमच्या व्यवसायाचा सर्वेसर्वा गौरव वैद्य, जो माझा नवरा आहे, ज्याच्या स्वप्नातून हे सत्य साकारलं गेलंय. तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तो बऱ्याच वेळा दिसत असेल, पण आज बर्गर्स फॉर यूचा ओनर म्हणून नव्याने त्याची ओळख करून देते. तर हा आहे गौरव, माझा नवरा आणि बर्गर्स फॉर यूचा ओनर. नमस्कार मंडळी. रसिका, प्रथम थँक्यू माझं इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश हा की मागच्या काही व्हिडिओमधनं आम्हाला असंख्य प्रश्न आले. काही लोकांनी आम्हाला विचारलं तुम्ही फूड ट्रक का सुरू केला, कसा सुरू केला. आणि त्यानंतर मी आणि रसिका बोलत असताना असंच एक जनरल डोक्यामध्ये विचार आला, आपण आपली फूड ट्रकची जर्नी जर लोकांसमोर मांडली तर काही लोकांना यातून मार्गदर्शन होईल. ज्या लोकांनी ह्या जर्नीमध्ये ऑलरेडी आहेत ते आमच्या जर्नीबरोबर रिलेट करू शकतील आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरही यातून तुम्हाला मिळतील. यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग थेट वळूयात तुमच्या मनातल्या प्रश्नांकडे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आम्हाला असा आला होता की हा फूड ट्रकचा व्यवसाय आम्ही कसा चालू केला, त्याच्या मागची कल्पना काय होती. तर त्याच्याबद्दल गौरव थोडंसं सांगेल. 2020-21च्या दरम्यान जेव्हा कोविड आला त्यामध्ये मी माझ्या खूप जवळच्या मित्रांना नोकऱ्या गमावताना पाहिलं आणि त्या दरम्यान माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याकडे काहीतरी दुसरा प्लॅन बी हवा, दुसरं उत्पन्नाचं साधन हवं. म्हणून डोक्यामध्ये विचार आला, आपण सुरुवात घरगुती केटरिंगने करूया. हळूहळू त्यातनं मार्ग शोधत आपण फूड ट्रककडे वळूया आणि जर देवाची इच्छा असेल आणि सर्व जर गोष्टी जोडून आल्या तर आपण पुढे आपलं स्वतःचं रेस्टॉरंटही उभं करूया. ह्या दृष्टिकोनातनं आमच्या फूड ट्रक प्रवासाला सुरुवात झाली. आणि पहिलं वर्षभर आम्ही केटरिंग केलं. केटरिंगच्या ऑर्डर्स या आम्ही फक्त शनिवार रविवार घ्यायचो. त्या सगळ्या पार्टी ऑर्डर्स असायच्या. या सगळ्या ऑर्डर्स पार्टी ऑर्डर्स असल्यामुळे 20 लोकांपासून ते अगदी 100 ते 150 लोकांपर्यंत पण आम्ही जेवण बनवलं. त्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज, इंडो चायनीज, पंजाबी आणि अगदी महाराष्ट्रीयन मस्तपैकी पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, आम्रखंड आणि अगदी अस्सल साजूक तुपातल्या बुंदीच्या लाडवांची ऑर्डरही आम्ही घेत होतो. आम्ही जे अन्न बनवतोय तर त्याची चव लोकांपर्यंत पोहोचावी हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि यातूनच लोकांना आमच्या अन्नाची चव कळाली आणि तिथून आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला की आता आपण फूड ट्रक जर्नीमध्ये नक्कीच उतरू शकतो. 2022ला जेव्हा मी एका प्रोजेक्टसाठी कोलंबस या शहरामध्ये होतो, तिथे योगायोगाने माझी एका फूड ट्रक फॅब्रिकेटर बरोबर माझी ओळख झाली आणि लगेचच रसिकाशी या विषयावरती चर्चा करून आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यामध्ये साधारण आम्ही आमचा ट्रक बुक केला आणि तो ट्रक रेडी होऊन येण्यासाठी साधारण एक पुढचा 2 महिन्याचा कालावधी होता. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान आमचा फूड ट्रक तयार होऊन न्यूजर्सीला आम्हाला डिलिव्हर झाला आणि त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर हा 3च महिने आम्ही हा पहिला फूड ट्रक, जो आकाराने थोडा लहान होता, हा आम्ही ऑपरेट केला. याच्यावरती आम्हाला भयंकर सुंदर प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. पहिल्या 3 महिन्यातच आमचा कस निघाला आणि ह्या ट्रकमधल्या काही आम्हाला त्रुटी जाणवल्या आणि लगेचच डोक्यामध्ये विचार आला की ह्या त्रुटींकडे कानाडोळा न करता आपण लवकरात लवकर मोठ्या ट्रकवरती आपण शिफ्ट झालं पाहिजे. कारण मला याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज दिसत होत्या की आपण जर काही इम्प्रूव्हमेंट्स जर आपल्या ट्रकमध्ये केल्या, आपल्या प्रोडक्टमध्ये जर अजून काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या तर आपल्याला ह्याच्यातनं खूप चांगला नफा होऊ शकतो आणि आपण आपल्या ट्रक ब्रँडला खूप चांगलं एस्टॅब्लिश करू शकतो. आणि इथे असं नसतं की फूड ट्रक म्हणजे तयार फूड ट्रक असतात आणि तो घेऊन यायचा आणि लगेच आपण चालू करायचं. तर असं नसतं. इथे एक स्टेप व्हॅन किंवा एक छोटा ट्रक घ्यायला लागतो तुम्हाला आणि मग तो कन्वर्ट करायला लागतो फूड ट्रकमध्ये. तर तसं हे आधी आम्ही केलं आणि आमचा जो पहिला ट्रक होता आकाराने लहान होता, गौरवने जे सांगितलं, तर इथे ब्रँडिंगला फार महत्व आहे. आणि पहिल्या ट्रकचं आम्ही नाव ठेवलं होतं ग्लोबल फूडी, की ज्याच्यावर आम्हाला असं वाटलं होतं की महाराष्ट्रीयन पण कुझिन विकू किंवा बाकी आपल्या काही ज्या काही
हातखंडा असलेल्या गोष्टी आहेत तर त्या पण विकू आणि इथलंही अमेरिकन फूडही म्हणजे लोकल जे फूड आहे ते पण विकू. पण असं होत नाही. तुम्हाला काहीतरी एक निश तुमचं ठरवायला लागतं आणि तसंच तुमच्या फूड ट्रकला नाव द्यायला लागतं, तरच लोक कुठेतरी तुमच्या फूड ट्रकला व्हिजिट करतात. येस, म्हणजे रसिका जसं म्हणले की ग्लोबल फूडी नावावरनं जनरली लोकांना असं वाटतं की अरे इथे सर्वच गोष्टी मिळतात, इटालियन मिळतं, चायनीज मिळतं, मेक्सिकन मिळतं. पण या ह्याच्यामध्ये मला जाणवलं की तुमचं एक निश असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं पुण्यामध्ये जोशी वडेवाले, दे आर नोन फॉर वडे, राईट? किंवा तुम्ही पुष्करणीकडे गेला, दे आर नोन फॉर भेळ, किंवा अजून काही अशी ती पुण्यातली जी काही ठिकाणं आहेत, प्रत्येकाचं एक स्वतःचं एक त्याची एक ओळख जी त्यांनी निर्माण केलेली आहे. आम्हालाही आमची अशी एक ओळख निर्माण करायची होती. म्हणून शेवटी विचार केला की आपणही फक्त एकच प्रॉडक्ट लाईन अशी चूज करूयात आणि त्यावरती आपण जास्तीत जास्त लोकांना ऑफर करूयात की जेणेकरून आपला फोकस कायम राहील आणि लोकांपर्यंत काहीतरी युनिक, काहीतरी स्पेशल आपल्याला घेऊन येता येईल. पण मग लोकांचं म्हणजे आता असे प्रश्न आलेत की तुम्ही वडापाव का नाही विकत, तुम्ही महाराष्ट्रीयन पदार्थ का नाही विकत. तर कुठेतरी ना हा एक कन्स्ट्रेंट होता की फूड ट्रक लहान असतो, म्हणजे कितीही तुम्ही मोठा जरी घेतलात तरी ते एक छोटंसंच किचन असतं आणि त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी विकणं शक्य नसतं. आणि आम्हाला असं काहीतरी पाहिजे होतं की जे महाराष्ट्रीयन पण खातील, म्हणजे भारतीय पण खातील, अमेरिकन पण खातील. तर असं कुठलं प्रॉडक्ट आहे की जे आपण विकू शकतो. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की गौरवच्या डोक्यामध्ये बर्गर्स हे प्रॉडक्ट डोक्यात आलं की बर्गर्स आपण सेल करू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे बनवू पण शकतो आणि सगळ्यांनाच ते आवडतं. तर त्यामुळे आम्ही बर्गर्स फक्त म्हणजे अमेरिकन बर्गर्स बनवण्याचा निर्णय घेतला. जसं आपण भारतामध्ये जेव्हा भूक लागली, जसं रसिका म्हणली की राईट, आपण वडापाव खाताना भारतीय कोणताही माणूस विचार करत नाही. तसं अमेरिकेमध्ये भारतीय आहेत, पण भारतीयांची संख्या अजूनही अमेरिकनच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. त्यामुळे मला असं काहीतरी घेऊन यायचं होतं की माझ्या ट्रकवरती लोक येताना त्यांनी असा विचार नाही घेतला पाहिजे डोक्यामध्ये अरे इथे इंडियन मिळते, हे फार तिखट असेल, हे असं असेल, ते तसं असेल. म्हणून इकडची सर्वसाधारण लोक जेव्हा भूक लागतात तेव्हा काय करतात, मॅकडॉनल्ड्समध्ये जातात, एक सँडविच घेतात किंवा एक बर्गर घेतात, पोटभर त्यामध्ये त्यांचं पोट भरतं अँड दे आर हॅपी. त्यामुळे मला असं प्रोडक्ट घेऊन यायचं होतं की विच विल बी एक्सेप्टेड बाय द मेजॉरिटी, राईट? आणि म्हणून आमच्या डोक्यामधली ही जी कल्पना होती बर्गर्सची, त्यावरतीच आम्ही फोकस केला. आणि सांगायला खूप छान वाटतंय की आज आम्ही जो बर्गर विकतो त्या क्वालिटीचा बर्गर इथे मॅकडॉनल्ड्सही विकत नाही किंवा चिक-फील-ए पण विकत नाही. आमचा बर्गर खरंच खूप युनिक, खरंच खूप क्रिस्पी. म्हणजे माझे जे क्रिस्पी चिकन बर्गर्स आहेत याचे रिव्ह्यूज जर तुम्ही पाहिले कस्टमर्सने दिलेले त्यावरनं तुम्हाला लगेचच कल्पना येईल. आणि क्रिस्पी व्हेजी बर्गर बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये तुम्ही कुठेही गेलात, म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला टिपिकल व्हेजी बर्गर मिळणार नाही. इथे व्हेजी बर्गरच्या नावाखाली, मी तर बाहेर कधी व्हेजी बर्गर खाल्ला नाही, पण व्हेजी बर्गरच्या नावाखाली तुम्हाला जनरली कोणत्या तरी बीन पॅटीपासून बनवलेला किंवा छोल्यांच्या याच्यापासून बनवलेलं तुम्हाला पॅटीजपासून ते बर्गर देतात आणि त्याला काही खास विशेष चवही नसते. आणि जो आपला क्रिस्पी व्हेजी बर्गर आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत. म्हणजे तुम्ही गाजर म्हणू नका, मटार म्हणू नका, बटाटा, त्यानंतर तुम्ही मक्याचे दाणे, त्यानंतर तुमचं श्रावण घेवडा, पोहे, ह्या सर्व गोष्टी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे घरगुती बनवलेला गरम मसाला. आणि ह्याची जी टेस्ट आहे, ह्या टेस्टबद्दल आम्हाला अमेरिकन लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलाय की हे म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीचं खरंच खूप नवल वाटतं की आपण काहीतरी लोकांसमोर एक वेगळं प्रोडक्ट घेऊन आलोय आणि ते लोकांना खूप आवडतंय. फक्त भारतीयांनाच नाही तर अमेरिकन्सलाही ते खूप भरभरून आवडते. या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि मुळात त्याच्यामध्ये आपले भारतीय सगळे मसाले आम्ही घालतो, त्यामुळे त्याचा एक जास्त एक अभिमान आहे की आपले रूट्स आम्ही विसरलो नाही, ते ठेवूनच फर्मली आम्ही त्याच्यावर उभं राहूनच आम्ही ते प्रॉडक्ट बनवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अजून एक सांगायची गोष्ट अशी की जेव्हा भारतीय माणूस इथे पर्यटनासाठी बाहेर जातो तेव्हा त्यांच्या समोर खाण्यासाठी पर्याय खूप कमी असतात. माझी आई जर समजा इथे आली तर ती नॉन व्हेजिटेरियन खात नाही, तर तिला बाहेर व्हेजी ऑप्शन्स खूप कमी असतात आणि त्याला विशेष चवही नसते. तर असे भरपूर भारतीय इथे न्यू जर्सीमध्ये आहेत की जेव्हा त्यांचे पॅरेंट्स येतात किंवा जे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहेत किंवा जैन आहेत
ते जेव्हा आमच्या ट्रकवरती खास आमचा व्हेजी बर्गर खाण्यासाठी येतात, तर ही पण एक खूप म्हणजे आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे की न्यू जर्सीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी, व्हेजिटेरियन लोकांसाठी जर एक चांगला पर्याय जर कोणता असेल तर तो आमचा व्हेजी बर्गर आहे. तर असा होता आमचा 2-2.5 वर्षांचा फूड ट्रकचा प्रवास, जो 10 मिनिटांमध्ये आम्ही तुमच्यासमोर मांडलाय. अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो भरभरून प्रतिसाद रसिकाच्या फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला देत आहात, तसाच प्रतिसाद आपल्या बर्गर्स फॉर यूच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम हँडलला नक्की द्या. त्याच्या लिंक्स इथे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.